शरद पवारांनीच मला बोट धरून राजकारणात चालायला शिकवलं अशी जाहीर कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 नोव्हेंबर 2016 रोजी बारामतीच्या एका कार्यक्रमात दिली होती। आणि यानंतर राजकारणाची दिशा दाखवणारं वाद कुकुटही चक्रावून गेलं होतं। मोदींनी वेळोवेळी शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळलेले आहेत। त्यामुळे खरंच नरेंद्र मोदी हे शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलेत का? शरद पवार हे नरेंद्र मोदींचे गुरु आहेत का? अशी चर्चा नेहमीच रंगत असते। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की खरंच नरेंद्र मोदी हे शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलेत का? 2004 ते 2014 मध्ये केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता होती। या सरकारमध्ये शरद पवार हे कॅबिनेट मंत्री होते, तर दुसरीकडे गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच भाजपाचे नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते। उत्तम संवादक म्हणून मोदींची अलीकडच्या काळात ओळख निर्माण झाली होती। मात्र त्यावेळी मोदी हे काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी कमालीचा तिरस्कार करत होते। अर्थात त्यामुळे काँग्रेसचे नेतेही मोदींपासून जरा फटकूनच राहत होते, जरासं अंतर राखत होते। संसदीय लोकशाहीमध्ये केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सुसंवाद असला तर बरीच विकास कामं तात्काळ मार्गी लागतात। गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमध्ये असलेल्या या विसंवादामुळे गुजरातमधील अनेक विकास प्रकल्प खोळंबले होते। अशा परिस्थितीत तत्कालीन केंद्र सरकारमधील काँग्रेसचे मंत्रीही मोदींबरोबर संवाद ठेवत नव्हते। त्याचा फटका गुजरातच्या जनतेला बसू नये असं तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांना वाटत होतं। पवारांनी ही खंत तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना बोलून दाखवली। डॉक्टर सिंग हे राजकारणी नसले तरी ते परिपक्व आणि प्रगल्भ होते। त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या मताशी सहमती दर्शवली आणि गुजरात सरकारसोबतचा संवाद पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी पवारांवरच सोपवली। शरद पवार हे तत्कालीन यूपीए सरकारमधील वजनदार नाव। आता पवार आणि डॉक्टर सिंग यांच्यातील या छुप्या समझोत्यामुळे पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद सुरू केला। पवार मोदी यांच्या बैठका सुरू झाल्या। गुजरातच्या केंद्र सरकारकडे रखडलेल्या फायली मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी हे पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कार्यालयात जाऊ लागले। त्यातूनच गुजरातच्या अनेक विषयांवर तोडगे निघत गेले आणि तेव्हापासूनच नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील नवे संबंध दृढ होत गेले। साधारणपणे 2004 साली पवार आणि मोदी संवादाला सुरुवात झाली। मात्र तोपर्यंत मोदी ही एका राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यामुळे फार तर असं म्हणता येईल की पवारांनी मोदींना राष्ट्रीय राजकारणात यायचा रस्ता मोकळा करून दिला। शरद पवारांनी तत्कालीन केंद्र सरकारकडून अनेक विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदींना तोलामोलाची साथ दिली। केंद्र सरकारच्या मदतीशिवाय कुठल्याही राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नाही हे मोदींना राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी पटवून दिलं। आणि त्यामुळे राजकारणात टिकायचं असेल तर केंद्र सरकारची मदत आवश्यक आहे यावर मोदींचाही विश्वास बसला। त्यातूनच पुढे गुजरातच्या विकासाचं मॉडेल आकारास आलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी गुजरातच्या विकासाचं मॉडेल प्रचारात आणलं। या विकासाच्या मॉडेलमध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं योगदान मोदी अजूनही विसरलेले नाहीत। यूपीएशी कितीही वाकडं असलं तरी नरेंद्र मोदी शरद पवारांना मात्र भेटायचं टाळत नाहीत। पक्षवाढीसाठी शरद पवार यांनाच ईडीची नोटीस पाठवणं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करणं अशा अनेक कारनाम्यांमुळे मोदी पवार संबंधांमध्ये तणावही पाहायला मिळतो। तरी सुद्धा 14 नोव्हेंबर 2016 रोजी एका आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेसाठी बारामतीत आल्यानंतर मोदींनी जाहीरपणे कबुली दिली की शरद पवारांनीच मला बोट धरून राजकारणात चालायला शिकवलं। मोदींच्या या वक्तव्यानंतर मोठा गजब झाला। मोदींनी अनेक कार्यक्रमात पवारांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत, पण बारामतीच्या त्या वक्तव्याचा पुनरुच्चार मात्र त्यांनी केला नाही। अर्थात आजही अनेकांच्या मनात ही शंका असेल की खरंच पवारांनी मोदींना बोट धरून राजकारणात चालायला शिकवलं का? तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला मिळालंच असेल। या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मकथेत नमूद केल्यात। तुम्हाला हा राजकीय किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याबरोबरच तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल आणि अशाच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे राजकीय किस्से पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।